ए भाई मेरे को विठलवाड़ी जाने का है। अरे किधर मुझे आगे जा पहिले भाई, विठलवाड़ी के पहिले आगे जा। आज ट्रेन मध्ये अशी भांडणं झाली की शांत बसलेली लोक सुद्धा भडकलेले। पुढे काय झालं ते बघा। गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी वैभव, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। नेहमी सारखं अर्ध्या झोपेतून उठलो आणि निघालो ऑफिसला। रिक्षा पकडली आणि पोहोचलो स्टेशनला। आज फास्ट ट्रेन पकडायची होती कारण नेहमीप्रमाणे थोडं लेटच झालं होतं। ट्रेन आली तसं लगेच चढलो, पण आज थोडी जास्तच जागा मिळाली होती, नाहीतर दरवाजावरच उभं राहण्याशिवाय पर्याय नसतो। प्रवास करत करत उतरलो दादरला, तिथून वेस्टर्नला आलो आणि ट्रेन पकडली। मस्त बसायला मिळालं। मग नेहमीप्रमाणे आपल्या रोजच्या स्टेशनला उतरलो आणि चालत चालत पोहोचलो ऑफिसला। कामाला सुरुवात केली, बघता बघता काम संपवलं आणि निघालो परत घरी यायला। स्टेशनला आलो, ट्रेन आली तसा चढलो आणि हे बघा, एक भाऊ टॉर्च चालू ठेवूनच फोनवर बोलत होता। दादरला उतरून सेंट्रलला आलो तर ठाणे ट्रेन लागली होती। थोडा वेळ वाट बघून मग ट्रेन आली, लगेचच चढलो। सुरुवातीला सगळं शांत होतं, पण घाटकोपर आलं आणि अचानक दोन जणांची भांडणं सुरू झाली। कारण काय तर पुढे सरकारला सांगितलं एवढंच। एवढ्या गर्दीत त्यावरून जोरात भांडणं सुरू झाली आणि पूर्ण डब्याला त्रास व्हायला लागला। एक काका तर त्यांच्यावर खूप भडकले आणि त्यांना ओरडायला लागले। त्यानंतर दुसऱ्या काकांनी सगळ्यांना समजलं की ह्या गोष्टी का आपल्याबरोबर रोज रोज होतात। आजच्या प्रवासात खूप काही गोष्टी शिकायला आणि बघायला मिळाल्या। शेवटी उतरलो डोंबिवलीला। बाहेर पडताच ऑटो पकडली आणि पोहोचलो घरी। फ्रेश झालो आणि ब्लॅक कॉफी घेतली। असा संपला आपला आजचा दिवस। ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। भेटू उद्या एका नव्या प्रवासात। तोपर्यंत बाय।